नमस्कार मंडळी, मी लीना पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर बघा, सकाळी सकाळी सर्व कामं आवरून घेतली होती. आज थोडी अंघोळ देखील लेट केली होती, कारण मला केस धुवायचे होते त्यामुळे. तर बाकी सर्व स्वयंपाक वगैरे माझा झाला होता. ते देखील स्कूलला गेले होते. त्यांचा डबा वगैरे पॅक करून दिला होता. त्यामुळे म्हटले आज शेवटच अंघोळ करावं. अंघोळ वगैरे केली. आज देवपूजा देखील बाकी होती. की धुतल्यानंतर देवपूजा करून घेतली, कारण आज देवपूजेला देखील उशीर झाला होता. अंघोळ नव्हती त्यामुळे. तर आज देवपूजा केली. तर मन बघा प्रसन्न झालं असं देवपूजा केल्यानंतर. छान वाटतं देवपूजा केली तर. घर देखील फ्रेश राहतं. तर मस्त देवपूजा वगैरे झाली आणि त्यानंतरच लगेच आता बाकीचे जे कामं राहिले होते ते कामं मला करायचे होते. इथं भांडे वगैरे बाकी होते घासायचे. स्वयंपाक तर सर्व झाला होता. तर ते इथं मी आवरून घेत होती, भांडे वगैरे घासून घेत होती. म्हटलं आता कामं वगैरे आवरून घेऊ आणि मला माझं काम करायचं असतं, म्हणजे स्टिचिंगचं. त्यामुळे इथं पटापट माझं जे कामं आहे ते आवरायचं काम चालू होतं. तर भांडे वगैरे आवरून, किचन वगैरे साफ वगैरे करून मी इथं आवरून ठेवत होती. आणि पावसाची देखील बाहेर थोडीशी अशी रिमझिम चालू होती. त्यामुळे कपडे देखील 2 दिवसापासून वाळत नाही, कारण थोडंसं का होईना असं भुरभुर भुरभुर, जास्त जोरात नाही आहे, पण थोडा थोडा पाऊस असा चालू आहे. त्यामुळेच कपडे देखील सुकत नाही आहे. तर आता इकडं मी असं तिकडं थोडंसं ग्रिलवर पाऊस लागतो, त्यामुळे इकडं असे दोऱ्या बांधून घेतल्या होत्या, कारण घरात पण टाकायचे ना, तर घरात पण सुकती नाही ती. फॅन खाली टाकावं लागतं मग. आणि आज तसेही मशीनलाच लावलेले होते बाहेर, म्हणजे थोडंसं हवा होती आणि अधूनमधून अशी भुरभुर पण चालू होती. त्यामुळे म्हटलं इकडेच आपण दोरी वगैरे बांधून आणि लावून घेऊ. त्यानंतर संध्याकाळी बघा मस्त शंभूला क्लासला जायचं होतं, त्यामुळे म्हटले त्याला भूक लागली होती. मग इथं पॉपकॉर्न बनवले होते, आपले जे रेडीमेड पाकीटवाले असतात ते पॉपकॉर्न बनवले. त्यानंतर चहा देखील ठेवला होता. चहा आणि पॉपकॉर्न मस्त खाल्ले बाहेर बसून. त्यानंतर त्याचं स्कूलला जायचं क्लासला जायचं चालू होतं, तर त्याची घाई चालू होती. तर हे बघा इकडं मस्त चहा वगैरे घेतला आणि तो क्लासला गेला. आता क्लासला तरी पण बघा, आपण त्याच्यात लक्ष देत असलं ना, तो पुढे कुठपर्यंत जाईल ना, तिथपर्यंत बायच करत राहणार आहे बघा. आता बाहेर पाऊस झाला आहे, त्यामुळे रस्त्यावर इतकं पाणी साचलं आहे ना, तर जायलाच रस्ता नाही. त्यानंतर मला काही कस्टमरचे ड्रेस फिटिंगला आले होते, तर मी तेच इथं करून घेत होती. बाजारला देखील भाजीपाला आणायला जायचं होतं, पण म्हटलं अगोदर ड्रेस फिटिंग वगैरे करून घेऊ. तर बाहेर बघा इकडे मागे तिकडे काही गाई वगैरे आणि जे मेन रस्ता ना, ते आता हिरवं झालं आहे ना, ते इथं आता चरायला येत आहे बघा. आणि वातावरण बघा किती खूप छान झालेलं होतं मस्त. त्यानंतर बाजारला गेलो, बाजार वगैरे करून आणला. आज बाजारामध्ये ना भाजीपाला, म्हणजे आता पाऊस पडला आहे ना, तर भाज्या देखील एकदम फ्रेश येत आहे. शेपू आणि पालक ते एवढ्या ठिकाणी होती ना, भरपूर ठिकाणी शेपू पालक, आणि ती पण इतकी फ्रेश ना, खूपच छान होती. म्हणजे उन्हाळ्यामध्ये जसे भाजीपाला होता ना, त्यापेक्षा पावसाळ्यात पाऊस पडला ना, तर लगेच भाजीपाला पण कसा लगेच टवटवीत वगैरे, ते बघा किती छान दिसते. खूप फ्रेश भाजीपाला येईल होता. त्यानंतर भाजीपाला आणला, म्हटलं आता निवडून घेऊ. वेळ होता स्वयंपाकाला, तोपर्यंत मी इथं माझं निवडायचं काम चालू होतं. निवडून वगैरे ठेवल्या, धुवायचे देखील होते. इकडे मी जाळ्यांमध्ये निसून वगैरे धुवून असे ठेवलेले होतं भाजीपाला, कारण त्या आता पावसामुळं खूप माती लागलेली राहते. तर म्हटलं इथं धुवून ठेवू, आणि रात्रीचं आहे ना एक कापडावर सुकत ठेवायचं होतं. तर मग इथं आता मी भाजी टाकलेली होती. शेपूची भाजी केली होती मुगाची डाळ वगैरे घालून, आणि त्यासोबत भाकर खूप छान लागते. तुम्ही देखील ट्राय करून बघा. तर आता इथं मी भाकरी वगैरे करून घेते. स्वयंपाक वगैरे झाला होता, म्हटलं आता जेवण करायला घेऊ. तर इथं त्यानंतर बाजारमधूनच हे बघा, जे आंबे, म्हणजे आंबे पण नाही, त्या कैऱ्या असतात त्या गोड अशा, त्या आणलेल्या होत्या, पण त्या थोड्याशा अशा पिवळसर आणल्या होत्या, तर त्या आंब्यांसारख्याच लागत होत्या, खूप छान लागत होत्या. आता त्या देखील इथं कट करून घेतल्या आणि लगेचच जेवायला वगैरे बसलो होतो आम्ही, कारण मला बाकीचे देखील कामं आवरायचे होते. मस्त जेवण वगैरे केलं. आता शेपूची भाजी म्हणल्यावर आहे ना, छान लागते, म्हणजे भाकरीसोबत तर छानच लागते. त्यानंतर शेपूचं बघा, आता त्याला आंबा दिसला म्हणजे त्याचं आता
भाकरीपेक्षा तेच खाणं जास्ती चालू राहतं. तर हे बघा. त्यानंतर जेवण वगैरे झाले, भांडे वगैरे घासून घेत होती मी इथं. म्हणले आता भांडे वगैरे घासून घेऊ, कारण उद्या देखील चतुर्थी होती. तर म्हणले कामं आजच आवरून घेऊ. किचन वगैरे साफ करून घेतला. तर या ज्या भाज्या धुतलेल्या होत्या ना, त्या मला तिथं एका रुमालावर टाकून टाकायच्या होत्या, कारण खूप माती लागली होती भाज्यांना. पाऊस पडतोय ना त्यामुळे. मग आता धुवून आणि मी त्या इथं एका कापडावर अशा सुकत टाकत होती, म्हणजे त्याच्यावरून वरतून कापड टाकलं ना सकाळपर्यंत मस्त सुकून जातील आणि मग फ्रीजमध्ये ठेवून देऊ म्हटलं. तर मग इथं माझं तेच काम चालू होतं मस्त. तर इथं मेथीची भाजी, पालकाची भाजी, सर्व भाज्या मी इथं धुवून घेतल्या होत्या व्यवस्थित मस्त, आणि त्या अशा कापडावर सुकत ठेवत होती. त्यानंतर उद्या चतुर्थी होती, त्यामुळे मी इथं साबुदाणा म्हटलं भिजत टाकून द्यावं, म्हणजे रात्रीतून भिजला ना छान भिजून जाईल. तर इथं मी साबुदाणा वगैरे भिजत टाकला. तर त्यामध्ये थोडंसं पाणी वगैरे टाकून थोडीसं खराब राहतो ना, म्हटलं मग अगोदर 1-2 पाण्याने धुवून घेतला आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकून भिजत ठेवला. तर सकाळची तयारी आजच करून घ्यावी लागते, कारण मग सकाळी घाईघाईमध्ये लक्षात नाही राहिलं तर तो भिजत देखील नाही. त्यानंतर शंभूला थोडी सर्दी झाली होती, तर बघा त्याचं वाफ घेणं चालू होतं इथं. तर चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका, आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.